मित्रांनो, तुम्ही कधी लक्षात घेतलंय का, जेव्हा आयुष्याला काही अर्थ नसतो तेव्हा दुःख माणसाला हळूहळू आतून खराब करतं. पिंजऱ्यात बंद केलेला कुत्रा बघा, त्याला खायला दिलं, पाणी दिलं, पण जर त्याला धावायला, खेळायला आणि कोणासाठी तरी उपयोगी व्हायला मिळालं नाही तर काय होईल? तो शांत बसणार नाही. तो भुकणार, तो रागवणार, तो तोडफोड करणार. माणसाचंही तसंच आहे. जर तुमच्या आयुष्यात काही जबाबदारी नसेल, कुणासाठी तरी उपयोगी असल्याची भावना नसेल आणि मी कशासाठी जगतोय याचं उत्तर नसेल, तर दुःख नक्कीच येणार आणि त्या दुःखापासून तुम्ही स्वतःला समजावून वाचवू शकत नाही. समजा तुम्ही माझ्याकडे आलात आणि म्हणालात, माझं आयुष्य गोंधळलेलं आहे, मी मोठे तत्त्वज्ञान सांगणार नाही, मी साधे प्रश्न विचारेन. तुमच्या आयुष्यात एक तरी जवळची व्यक्ती आहे का? मित्र, जोडीदार, कुटुंबातला कुणी? रोज सकाळी उठल्यावर जायचं असं काही काम आहे का? नोकरी नसेल तरी शिकणं, मेहनत, काहीतरी. कामानंतर वेळ कसा घालवतात? मोबाईल, दारू, नुसतं रडणं की स्वतःला मजबूत करणं? तुमचं शरीर आणि डोकं दोन्हीची काळजी घेता का? हे प्रश्न ऐकायला साधे वाटतात, पण ह्याच गोष्टींवर आयुष्य उभं राहतं. आजकाल लोक म्हणतात, लग्न कशाला, सण कशाला, परंपरा कशाला? ठीक आहे, सगळं काढून टाका, पण मग काय उरणार? रिकामी सुट्टी, रिकामी नाती, रिकामं आयुष्य. घरात दिवाळी काढली नाही तर तुम्ही खूप मॉडर्न झालत का? नाही, तुम्ही फक्त एक आनंदाचा दिवस गमावला. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असायलाच हवी असं नाही. काही गोष्टी आयुष्याला धरून ठेवतात म्हणून टिकल्या आहेत. जग बदलायच्या आधी तुमची खोली बदला, तुमचं वेळापत्रक बदला, तुमची सवय बदला, तुमचं आयुष्य नीट लावा. कारण ज्याचं स्वतःचं आयुष्य विस्कळीत आहे, तो समाज सुधारायला गेला तर तो गोंधळच वाढवतो. लहान पातळीवर जबाबदारी घ्या. जिथे चूक झाली तर नुकसान कमी होईल अशा ठिकाणी हळूहळू मजबूत व्हा, मगच मोठ्या गोष्टींमध्ये पडा. आयुष्याचं दुःख संपवायचं असेल तर पळू नका. अर्थ शोधा, जबाबदारी घ्या, स्वतःला उपयोगी बनवा. कारण अर्थ असलेलं आयुष्य सगळ्यात जड दुःख असूनही सहन करू शकतं. आणि आज एक छोटी गोष्ट नीट करा, तिथून सुरुवात करा.